मुंबईच्या अंधेरीमध्ये दारूच्या नशेमध्ये परप्रांतीयांकडून राज ठाकरेंबद्दल अपशब्द, सुजित दुबे असं परप्रांतीय व्यक्तीचं नाव. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक. राज ठाकरे यांना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांकडून सुजित दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची तोडफोड. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठीवाद. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून परप्रांतीयाला मनसैनिकांनी चोप दिला. दोघांकडून एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या नवीन जलशुद्धीकरण योजनेचा शुभारंभ. 26 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी पूर्ण. आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी. पंचनाम्याच्या मुद्द्यावर राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं अजबच विधान. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत. पाशा पटेल यांच्या तोंडून सरकार बोलतंय. पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा निशाणा. अकोल्यामध्ये महादेव जानकरांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. सध्याच्या वाईट परिस्थितीमध्ये पाशा पटेल यांचं विधान दुर्दैवी. रासपच्या महादेव जानकर यांची टीका. प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. प्रलंबित नागरी योजना पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून 2 गटांमध्ये राडा. 5 पोलिसांसह 8 जण जखमी. राड्याप्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून वाद झालेल्या ठिकाणची पाहणी. सिद्धार्थनगर परिसरामध्ये नेमलेल्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. मुंबईतून कोकणामध्ये गणेशोत्सवाला येणाऱ्यांना चाकरमानी न म्हणता कोकणकर असं म्हणा, असा शासन निर्णय काढण्याची बळीराजा संघटनेची मागणी. नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये राजकीय आखाडा. भाजप दादांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या सेनेची एंट्री. कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना बैठक घेण्याची मागणी.